हे पहा, आपण एक मशीन आहे बरं का. कम्प्युटर कसं मशीन असतं, त्याला जो डेटा इनपुट भेटतोय बरं का, तुला लहानपणीपासून डेटा इनपुट भेटलेला समाजाकडून, तुझ्या इंद्रियांकडून सगळं. मशीन प्लस डेटा, मशीनला एक प्रोसेसर आहे, त्याचा आउटपुट काय निघू शकतं माहिती का. तू आत्ता जशी तशीच बस, तू जे काम करते ते. कधी कधी काय होतं पण आपण स्वतःला दोष देतो बघा, मी करायला नव्हतं पाहिजे, हे मला लाग मला चुकीचं आहे. तुला कळतंय का हे तू काय करते. तू काय म्हणते माहिती का, लेट से तुला आहे ना शिकवलं गेलं बरं का, की तू जर 16 वर्षाची 18 वर्षाची तर तू आहे ना हे नाही करू शकत, मुलांशी बोलू नाही शकत बरं का, असं तुला मायबापांनी प्रोग्राम केलेलं लेट से. तर आता काय होईल माहिती का, जेव्हा जेव्हा तू कैमा क्रॉस करशील मुलांशी बोलायची सिच्युएशन, तेव्हा लगेच तुला असं खटकेल, असं आहे बरं का. मग तुला असं भीती जाणवेल किंवा हे, आणि तुला भीती वाटेल कशाची, की माझ्या समोर पकडली गेली तर कठीण होईल, याची भीती तुला आता. जसा डेटा इनपुट, तू जसं मशीन आहे त्याचं आउटपुट हेच असू शकतं. आता आहे ना, याच्यात हे समजून घेण्याची गोष्ट आहे की याच्या व्यतिरिक्त तू काय वेगळं होऊ शकत होती का, मला सांग. पॉसिबिलिटी आहे तरी का तुझ्याकडे, आहेच नाही पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी केव्हा होऊ शकते माहिती का, जेव्हा तू डेटा सेट बदलला. समजा आधी सांगते तुला की मुलांची बोललं ना तो नाही चालणार, तू त्याच क्षणाला तर्क मांडला का. विचारलं तू का बरं, काय होऊन जाईल म्हणा. गोष्टी पुढे जातील, वेगळ्या दिशेने जातील, काहीतरी होईल. मग समजा जर खरंच सिरियस कन्व्हर्सेशन झालं तर असा निष्कर्ष निघेल की डझंट मॅटर तुम्ही मुलीशी बोलताय किंवा मुलाशी. एनिवे तू मैत्रिणींशी बोलतेच. मैत्रिणी मित्रांमध्ये काय फरक आहे. जर गोष्टी खऱ्या गेल्या तर कुठपर्यंत विषय नाही माहिती की तुम्ही जर जास्त बोलले ना तर तुमच्यामध्ये सेक्शुअल अट्रॅक्शन निर्माण होऊ शकतं, असा ही भीती बरं का त्याच्या मागे. त्याच्यामुळे आजी म्हणते, पण ही आजी ओपनली सांगत नाही. का नाही ओपनली सांगते, कारण आजीला हे प्रोग्राम केलेलं आहे की ते बोलणं इनव्हॅलिड आहे, ते मुलीसमोर नको बोलू तू, हे समाजाने शिकवलेलं आहे, तेच पाळते आजी. कळतं तुला. हे आधी तुझ्यावर प्रोग्राम पण करते बोलून की तू पण नाही बोलायचं मुलांसमोर. याचा परिणाम काय होतो माहिती का, कालची गोष्ट, काल जेव्हा तू मी विचारत होतो ना गोष्टी की तुला काय प्रॉब्लेम आहे, तेव्हा तू एक पॉईंटला रडली माहिती का रडली माहिती का. तुला प्रोग्राम केलं गेलं या गोष्टी बोलायच्या नाही, अख्ख्या लाईफ भर तुला तो प्रॉब्लेम होता, पण तुला सांगित प्रोग्राम केलं बोलू नको याच्याविषयी. आता गोष्ट काय होते, बॉम्ब सारखं होऊन जातो आपण, असं वाढतच आहे, मध्ये वाढतच आहे, एनर्जी वाढतच आहे. आणि मग केव्हा फुटतो तो, अशा सिच्युएशनला भांडण होता तेव्हा फुटतो. मग तेव्हा बोलतो आपण गोष्ट. का बोलतो, प्रॉब्लेम तरी आले पण मला बोलायला बी नाही लावलेलं आहे. आणि ते प्रॉब्लेम इतकं क्षुल्लक असतं बरं का, की तू फक्त एखाद्याशी 5 मिनिटं सहजच बोलून गेली ना तर तो असा म्हणजे विरघळून जाईल, साखर कशी विरघळते पाण्यात तसं इतका क्षुल्लक असतो. नदीमध्ये साखरचा एक कण विरघळला, कुठे येतो साखर, तसा तो गायब होऊन जातो, तो चालला जातो डायरेक्ट माहिती का, असे. पण आपण प्रॉब्लेमला मोठं करतो या साध्या गोष्टी की डिस्कस नाही करायचे, हे समाजाचे प्रोग्रामिंग आहे आपले. आपण त्याला कॅटेगरीमध्ये टाकतो, टॅबू म्हणतो त्याला. टॅबू म्हणजे अशा गोष्टी ज्या ना म्हणजे समाजाने बंधन केलंय तुम्हाला डिस्कस करण्यापासून. त्यातून कोणत्या गोष्टी माहिती का, मुलाचं मुलीशी बोलणं, किंवा लेट से एक माणूस एक बायला टच करू शकतो, हे इनव्हॅलिड आहे बरं का. काय माहिती हे इनव्हॅलिड काय माहिती का, याचं पण एक कारण आहे. त्यांना आहे ना हे इनव्हॅलिड ठरवून ती गोष्ट अशी ताणता येते की ती फार परे बरं का त्याच्यात. म्हणजे जी गोष्ट ऍक्च्युअल काय महत्वाची नाही बरं का, त्याच्यावर अननेसेसरी महत्व आणतात, कारण त्याच्याशिवाय समाज चालूच शकत नाही. समाज का चालू आहे माहिती का, समाजात लग्न करतो बा आपण, समाजाला दाखवता येतं की पा असा वाजा गाजा आहे, असं दळलं तसं वाजवतं मी लग्नात. नाही तर जर लग्नाला काही महत्वच नसलं, लेट से स्त्री पुरुष यांच्या आकर्षण काही महत्वच नाही उरलं बरं का, सहजचपणे ते टच करायची गरज आहे तेव्हा टच करताय, काय बोलायचं तेव्हा बोलताय. काय दोघांमध्ये म्हणतात ना ते हेच उरलं नाही, काही विशेष उरलं नाही. माणूस माणसाला जसा भेटतो तसं स्त्री माणूसला भेटतो. सहज बोलताय, ते सहज काम करताय, जे करायचं ते करताय, टच बी करताय.
तर आता काय उरलं, एंटरटेन करायला काय उरलं नाही ना, समाज डायरेक्ट ढासळून जातो असं केलं. मग समाज म्हणतो हे नेसेसरी होण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी नाही बोलायला लागतात, तुम्हाला केव्हा बोलायला लागते जेव्हा लग्न होईल ना, त्याच्यानंतरच तुम्ही माणूस बोलू शकता. ऍक्च्युली काय विषय आहे काय गोष्ट इतकं सहज आहे बरं का. त्याच्यामुळे काय होतं माहिती का, प्रत्येक पिक्चरची स्टोरी काय तुम्हाला सांग मला, रोमॅन्टिक पिक्चरची स्टोरी मायनून पाहायचं हे त्यांचं लफडं किंवा त्यांच्यामध्ये कसं एकीने झाली, कसं त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट झाले. प्रत्येक सिरियलची स्टोरी काय, वादविवाद, स्त्री पुरुष नसो, सासू सुनेचा असो, ते सहज बोलू शकत होते बरं का त्या गोष्टी, सहज. फक्त 5 मिनिटांच्या कॉन्व्हर्सेशन, सरळ स्ट्रेट फॉरवर्ड कॉन्व्हर्सेशनची. ते म्हणतात ना ते रसोडे में क्या पक रहा है, सहज म्हणू शकले रसोडेमध्ये खिचडी पकते. पण ते असं ताणायचं हे कोणाचं एक्सप्रेशन आहे माहिती का, उलट पालट ताणायचं हे अहमचं एक्सप्रेशन आहे. जिंदगी जर सीधी झाली ना तर मी मुक्त म्हणतोय, त्याला अशी वाकडी तिकडी पाच घेत भांडणं करत हे करत करत त्याला पोचायचंय तिथपर्यंत सरळ नाही पोचायचं. ही लाईफ आहे आपली. तो काय बघतोय, तो कालचा प्रॉब्लेम होता ना, तो काय होता माहिती का, फक्त ते 5 मिनिटाची बोलली जाणारी गोष्ट ती फक्त तू बोलली नाही आजपर्यंत कोणाशी, त्याच्यामुळे ती मोठी बनली, मोठी भासते तू. आता तू जेव्हा जेव्हा जाशील ना त्या प्रॉब्लेम कडे, तुला स्टील असंच भासेल किती मोठा आहे. कारण ते तुला कळते ना, असं पटकन निघत नाही ते, कारण ते 50 वर्ष ताणलेला विषय पाहतो. पण त्याचं ऍक्च्युअल महत्व काय माहिती का, एक जस्ट 5-10 मिनिटाचं कोणाशी बोललेलं कन्व्हर्सेशन, इतकं सोपं आहे माहिती का. तर आपले जे विषय आणि मी असं बोलू शकतो, मी जर आज बोलायला गेली माहिती नाही का, तुला हे म्हणजे हे करायला सांगितलंय ना, बरोबर प्रोग्रामिंग आहे बोलायचं नाही. आजी प्रोग्राम दे कारण कळतंय का तुला, आजी पण का करायचं नाही, प्रोग्रामच्या आजीला प्रोग्रामच्या बाहेर निघायची हेमू बाणी दिलेली तिला हे पण प्रोग्राम करून दिलाय की तू निघू नाही शकत सामाजिक प्रोग्रामिंगच्या बाहेर. कळतंय तुला, आणि हे पण नाही कळतंय तुला, काहीच नाही. आम्ही फक्त कारणच विचारत होतो, दुसरं काय म्हणत होतो का आम्ही नाही बोलू. अजून एक बंधन मांडले, तुम्ही पिक्चरचं गाणं बी नाही ऐकू शकत, तुम्ही पिक्चर बी नाही पाहू शकत. का आणि का विचारलं ना तर ती गोष्ट तिथे येते की आजी बेईमान आहे, कळतंय का, आणि आजी ऍक्सेप्ट नाही करू शकत. कळतंय तुला, त्यामुळे आजी तुम्हाला झोडेल मारेल तेव्हा. कळतंय तुला, तू जर का विचारलं ना आजीला तर झोडेल तुला. कळलं का तुला, मा ऐकू आलं का, हिंसक होईल आजी की तू कस काय म्हणते की मी बेईमान आहे, हे ऍक्सेप्ट करू नाही शकत आजी. पण तू तशी बनू नको, कळलं ना तुला. इमानदारीने मान्य कर की मग जसं असू शकते माझी सिस्टम जशी, मी बेईमानच असू शकते. आतापर्यंत तुझा डेटा होता तो, पण आता माझ्या हातात कंट्रोल आहे की डेटा कोणता घ्यायचा जेणेकरून मी इमानदार राहील. हे झालं तुझं त्या दिशेकडे वळणं की जिथे तू तुझी लाईफ स्वतः आता जगाचा पहिला दिवस होता. हे काय होतं माहिती का, ऑटो पायलट फक्त जगलीच नाही तू इतके दिवस. किती स्ट्रेट फॉरवर्ड आहे गणित. आपला जन्म तर होऊन जातो बरं का, मायबाप जन्मच तिथं आपल्याला, पण जगण्याचा पहिला दिवस असा सुरू होतो आपण. कळलं तुला, त्याच्यामुळे तुला जे जे दुःख वाटतंय, तुला शरीरात तुला नवऱ्याचं दुःख वाटतंय, ते काय दुःख आहे माहिती का, ऑटो पायलटचं जे इक्वेशन आहे ना त्याचं आउटपुट आहे ते फक्त, ते तसंच होऊ शकत होतं, दुसरी पॉसिबिलिटीज नाही त्यात. ज्या तऱ्हेची आपली सिस्टम आहे, आपण हे प्राणी काय करू शकतो माहिती का, प्रकृतीने 2 का बनवले, स्त्री पुरुष का बनवले माहिती का, याच्यानेच तो गेम वाढेल बरं का. साधी गोष्ट आहे, आता इतकी साधी गोष्ट समाजाला ॲक्सेप्ट नाही करायची बरं का. त्याच्यामुळे काय म्हणतो माहिती का, लेट्स एक मुलगा आहे, जवान मुलगी, तिला घरातून असं प्रोग्रामिंग भेटली, समाजाकडून अशी प्रोग्रामिंग भेटली, मुला मुलींची बोलायचं नाही बरं का जास्त, त्यांच्याशी संबंध नाही ठेवायचा कॉलेजमध्ये वगैरे. आता काय होईल माहिती का, तो मुलगा बोलणार नाही बरं का खरंच, कारण त्याला भय, त्या भयाद्वारे तो नाही बोलणार मुला मुलींची, अपोजिट सेक्सची नाही बोलणार. पण आता त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट काय होईल माहिती का,
त्याची नजर मुलीकडे अशी असेल हां, की तू म्हणशील की ह्या कोणाला पाहतो, एलियनला पाहतोय काय. कारण जी साधी काउंटर पार्ट्स प्रकृतीने साधं बनवलं आहे, एक स्त्री असेल एक पुरुष असेल, त्यांच्या दोघांच्या एकत्रीकरणामुळे अजून एक जीव प्रोड्यूस होतो. इतकं साधं गणित आहे बरं का. पण आता तो असं पाहिलं की एलियन आहे बरं का, पार मुलगी एलियन आहे, मुलगा एलियन आहे, असं पाहिलं अपोजिट. हां, आता याच्याने काय होतं माहिती का, त्याचं अजून ते तो स्वतः अजून एंटरटेन करतो त्या गोष्टीला, की फार विशेष आहे, फार विशेष आहे, फार विशेष आहे. मग काय होतं माहिती का, याच्याने आहे ना, लेट्स से स्त्री पुरुषांच्यामध्ये जे स्पेशल पार्ट्स असतात ना, त्यांच्याकडे विशेष लक्ष राहतं. मग याच्याने ना अजून आकर्षण डेव्हलप होते जाणून घेण्याचे, की हे काय. मग तो जाणून तर घेऊ शकत नाही आता, कारण त्याला समाजाने रोखलेलं आहे. मग ते सायकल इतका पुढे जातं फार की आहे ना, त्यातून आउटपुट काय निघतं माहिती का, एक बनतो बलात्कारी, एक बनतो असा जो आहे ना, जो लग्न केल्यानंतर बायकोला असा भोगतो की जसं काय एकदम तो जंगलातून आलेला आहे पार. त्याला कधी काय असं भेटलेलंच नाही पार. असे बनून जातात ते. पण हे सहज होऊ शकत होतं बरं का, एकदम सहज. काय विशेष होतं याच्यामध्ये, हा सगळ्यांना माहिती आहे की दोन मिळून सेक्स करणार आहे, काय विशेष गोष्ट आहेच काय याच्यामध्ये. पण ते समाजाने तुम्हाला काय केलं ना, ती कुकरसारखी स्थिती बनवली. तुमचं ढक्कन बी क्लोज केलं आणि खालून आग बी दिली. हां, तुम्हाला आग कशी दिली, समाजामध्ये दोघं वावरताय बरं का, पण तुम्ही एकमेकांना पाहायचं बी नाही, बोलायचं बी नाही. हां, ही अननोन प्रोग्रामिंग दिली, अशी इनडायरेक्ट दिली बरं का प्रोग्रामिंग. डायरेक्ट बी सांगत नाही ते गोष्टी बरं का. ते काय म्हणता माहिती का, की तुम्ही सामाजिक नियमांचं उल्लंघन नाही करायचं. हां, पर्सनल स्पेस असतो. लेट्स से एक स्त्री आणि पुरुषांनी एक सर्टन व्हिसिनिटी, एक जास्त जवळ नाही यायचं बरं का. समजा तुम्ही गार्डनमध्ये जवळ आले तर तुम्हाला पोलीस लाठ्या मारायला येईल. हां, हे समाज इनडायरेक्टली सांगतो तुम्हाला, डायरेक्टली बोलत नाही कोणीच बरं का. या गोष्टी ह्या आपल्याला समजून घ्यावं लागतं की हे असं बंधन मारलेलं आपल्याला. त्याचे परिणाम आहे सगळे बरं का. आणि त्याचे पुढचे इतके परिणाम आहेत की आता म्हणजे मी जर बोलायला गेलो ना तर अख्खा दिवस जाईल, एवढे परिणाम आहेत. त्याच्यामुळे जे काही चांगलं होणार असतं त्याच्या विरुद्धच होतं ना. लाईफ आपली सरळ असती बरं का, पण ती नाही राहणार. आणि जे त्याच्याबद्दल समजून घेण्याचं आहे ते इतर लोकांकडून किंवा कशामधून पाहून ते चुकीचं शिकतो ना. हां, आणि पिक्चर एक आकर्षणाचा विषय बनून जातो अशांसाठी, की काय आहे आता समाज तर करू देत नाही, पण पिक्चरांमध्ये तेच व्हिज्युअल दाखवले आता आहे तर मी तेच बघेन. हां, काय पिक्चर पाहता, काय घाण व्हिडिओ पाहता, ते कळते ना तुला, ही इथून आलंय बरं का डायरेक्ट. का तर साधी गोष्ट समाजाने, ते साधी गोष्ट 5 मिनिटाची जी बोलायची सहज होऊ शकली असती ती नाही होऊ दिली, त्याच्यामुळे आलंय. किती म्हणजे कमालची गोष्ट आहे. आणि हे याचे स्कोप इतके पुढे गेले प्रत्येक फील्डमध्ये बरं का. याचे स्कोप प्रत्येक फील्डमध्ये का ज्या गोष्टी सहज व्हायच्या होत्या ना, त्या समाजाने कशा तरी इनडायरेक्टली रोखल्या. तर ते आता आपण असंच कसं बी एक तर फोर्सफुली करायला पाहतोय, एक तर उलट्या पालट्या मार्गांनी करायला पाहतोय. त्याच्यामुळे हा समाज असा बनलेला आहे जो सो कॉल्ड बस. आणि हे ना फार घातक बी आहे, आणि हे ना विनाकारण आहे आणि अननेसेसरी असं नाही पाहिजे होतं बिनकामाने. हे सहज होऊ शकत होतं, बस एवढंच मला म्हणणं. त्यात ना चांगलं आहे ना वाईट आहे, सहज होतील गोष्टी तेव्हा आहे ना एकदम बॅलन्स राहील बरं का, एकदम बॅलन्स राहील गोष्टींचा, काहीच फरक नाही पडणार. शेवटी आपल्या जीवनाचं तेच केलं ना त्यांना, आपलं बी तर लग्नच करून दिलं, आपलं बी तेच झालं. पण जर आपल्याला त्या गोष्टी कळल्या, समाजाचं लॉजिक काय कळल्या असत्या तर आपण त्या डोळसपणे केल्या असत्या ना त्या गोष्टी. समजा माझंच उदाहरण घे ना, मला जर एवढी समज असती तर मी नक्कीच विचार केला असता की अरे साला ते खेड्यातलं दिसतोय, याचं आपली लायकी नाही, आपल्या याच्याशी मॅच होणार नाही, मतदार नाही. तू एक लक्षात घे, अजून तुझा स्टील विश्वास आहे की पर्सन ए वॉज बॅड, हां, पण पर्सन बी कुड बी बेटर असं तुला म्हणणं आहे बरं का. पण माझं म्हणणं काय माहिती का, ऐक तू जरा, माझं म्हणणं काय आहे, ए असो बी असो, कारण A to Z मधला कोणताही बी असो, तो गणित मधला थोडे कॅल्क्युलेशन बदलले असते, 5,000 रुपये तुला जास्त भेटले असते किंवा तुला कमी भेटले असते, पण गणित तिथेच जाणार आहे जिथे तू अमुक्त राहून जाशील. गणित
आता तू अल्टिमेट आउटपुट काय की तू बंधनात कशी फसली, विचारांमध्ये फसली, तू अशा ह्याच्यात फसली की जिथे त्यांनी तुला फसवलं. तेच होईल का माहिती. याचं कारण काय माहिती का, तेच का होईल माहिती का. इनफॅक्ट मी जसं म्हणतोय ना तसं जरी झालं तरी तेच होईल. मी म्हटलं ना की समाजाने सहज होऊ दिल्या 5-5 मिनिटाच्या त्या गोष्टी, साधं बोलणं, चालणं, टच करणं एकमेकांना, हे होऊ दिलं तरी बी तेच होईल. कारण काय, आपण मशीन तर आहे तेच, आपण आहे जनावर. जनावर काय माहिती का, प्रत्येक जनावर स्वतःचा फायदा पाहतो. आणि प्रकृतीने प्रोग्राम केलेलं आहे की तुमच्यामध्ये काळात सेक्शुअल उत्तेजना येईल. तर तो प्राणी स्वतःचा फायदा पाहिल कसा, की मला दुसऱ्या प्राण्याकडून सेक्शुअल उत्तेजना कशी कंप्लीट करून घ्यायची. त्याच्यानंतर तो हे नाही पाहणार की आता माझं काही त्याच्याबद्दल काही कर्तव्य आहे का, किंवा काही आता काही आदर करायचं आहे का मला. हे समाज शिकवतो तुम्हाला, हे समाज सांगतो. मग त्याच्यासाठी हे बंधन नाही ना. तो काय म्हणतो, समाज सांगतो जा तिकडे, मी तर सोडून पळून जातो. तो हे का नाही करणार सांग बरं मला. त्याला जर एवढं वाटत असेल, त्याला असं वाटत असेल की एका प्राण्यातून जर त्याची नीड पूर्ण नाही होत दुसऱ्याकडे जाईल, तो हे का करणार नाही, तू सांग ना मला एक रिझन. आणि काय असतं माहिती का, आपलं ब्रेन असं बनलेलं आहे. मी तुला ब्रेनचं स्ट्रक्चर सांगतो. आपल्यामध्ये डोपामिन रिलीज होतो बरं का, जेव्हा आपण कोणतंही काम करतो, सेक्शुअल उत्तेजना वगैरे, वाटेवर आनंदाचं काम काही करू. आज ज्याच्यानी 20 डोपामिन रिलीज होत आहे ना, त्याच्यानी उद्या 10च होतील. कारण आपण न्यूरो ट्रान्समीटर कमी करतो. तेच सेम सेन्सेशन भेटलं मला, त्याची उत्तेजना कमी होऊन जाते आपली. प्राणी बोर होऊन जातो. हे एक्सपेरिमेंट केला होता रॅट्सवर. त्यांना आहे ना एकच उंदरी चुळी दिली होती बरं का. तर त्यांचं हळूहळू कमी होऊन गेलं, त्यांचं सेक्शुअल जे काम करणं होतं ना कमी होऊन गेलं. मग दुसरी ठेवली ना, परत वाढलं ते. मग परत कमी होऊन गेलं त्यांचं ते. हे प्रत्येक प्राण्याचं आपली संस्था, आपली सिस्टमच अशी डायरेक्ट. तुम्ही याच्यावेळेस वेगळे होऊ शकत. त्याच्यामुळे ना तुम्ही अख्खं या गणितातूनच बाहेर निघणे हेच अल्टिमेट सोल्युशन आहे. कारण काय, तुम्ही ए पर्सनशी नातं जोडलं, बीशी जोडलं, जे कोणत्याही झेडशी, तरी तुमचं तेच होणार आहे. तर तुम्ही तुमचं भलाईनी गुपचूप डायरेक्ट अशा मार्गावर जाणे जिथे खरंच काहीतरी नवीन काम होईल. काय ते जुने कामं करण्याचा अर्थ आहे. त्याच्यामुळे कळतं ना, त्याच्यामुळे मी म्हणतोय की आता आपल्या लाईफची डोरी आता हातात घेऊन तुम्ही खरंच पहा की तुम्ही आता सिस्टमच्या अनुकूल कामं करा तुमच्या आता, की तुम्ही खरंच नवीन काम करू शकणार ते. तेव्हा आता संत कबीर म्हटले होते, कामी नर कुत्ता सदा 12 ऋतू 6 मास. कामी नर आहे बरं का, माणूस. फक्त तू कुत्रा पाहिलाय का, कुत्रा किती इमानदार असतो. त्यांचा एक सीझन असतो तेव्हाच ते फक्त सेक्स करतात. पण माणसाचं काय माहिती का, माणसाची सगळी गडबड आहे. फक्त 12 ऋतू 6 मास तो तेच काम करतो. म्हणजे आता ऐका काय असं तुला दिसतंय का, त्यांच्यामध्ये आहे ना सामाजिक शिकवण नाही कुत्र्यांमध्ये. आपल्यामध्ये आहे ना, ह्याचं क्लिअर इंडिकेशन. त्याच्यामुळे ते कुकर प्रेशरचा दबाव बनतोय. आपल्याला वरतून क्लोज केलंय आणि खालून नाक देत आहे. ह्याचं डायरेक्ट प्रूफ आहे, डायरेक्ट डोळ्यासमोर प्रूफ आहे. खरं आहे की नाही. प्रत्येक ॲनिमलचं तसंच आहे. ते एकदम प्रकृतीशी एकदम सिंक्रोनाइज असतं एकदम. काही विशेष नाही त्यांच्यासाठी गोष्ट बरं का. जे जास्त टायमाला करायचं ते करतील. आता त्याचे हे सांगतो मी थोडं. तुला मी सांगितलं ना की याचे लय पुढे लय मोठे स्वरूप दिसतं आपल्याला, ही साधी गोष्ट न बोलणार. याचं एक डायरेक्ट एक्झाम्पल सांगतो. माझा मित्र होता बरं का, तर तो आहे ना, आम्ही कॉलेजमध्ये होतो ना, तेव्हा त्याचं होतं 1 सायडेड प्रेम होतं बरं का. तर तो करायचा आणि तिकडून काहीच नव्हतं बरं का. आता काय झालं माहिती का, तो लय अटेम्प्ट करत होता बरं का, असं की तसं, की बा काहीतरी होऊन बसूनच जाईल बा. पण मग काही शेवटी बनतच नव्हतं ते. मग एक दिवशी आम्ही होतो ना बस स्टॉपवर, मी होतो, तो मित्र होता आणि 3 मित्र होतो आम्ही सोबत. तर मग तो डायरेक्ट रडायला लागला बरं का, असा एकदम भिकारीसारखा रडायला लागला डायरेक्ट बरं का, खाली बसून. म्हटलं काय एवढं काय आलं असं. तेच मग त्यांनी सांगितलं सगळं असं की बा नाही भाव देत नाही होत. मग तेव्हा तर आम्हाला बी काय अक्कल नव्हती. आम्ही जस्ट त्याला समजून सांगितलं थोड्या 1-2 गोष्टी आणि बस. हे दिसतंय का कशामुळे झालं तुला. त्याला प्रोग्राम केलं गेलं की पहा
तू मुलींशी बोलू शकत नाही आणि मुलींशी बोलू शकत नाही, मग त्यांनी असंच शोधण्याचा प्रयत्न केला, मग तो शेवटी ते ते काय होऊ शकलं नाही बुवा. अल्टिमेटली ते रिलेशनशिप एंटरटेन नाही होऊ शकलं, बनलं नाही रिलेशनशिप. मग आता त्याची लाईफ कशी नरक बनली पाय तू पुढे पाय. तो आहे भूषण. हां, त्याने पुढे इतक्या पूर्वी असं शोधण्याचा प्रयत्न केला. चल हिनी ना शेवटी काय आलं ते म्हणता ना असं लव्ह एट रिलेशनशिप याचं आलं पहिल्या रिलेशनचं. मग दुसरी शोधली बरं का. मग दुसरीचं बी काही भिडलं नाही, ते काही नीट झालं नाही. मग शेवटी आज त्यांनी लग्न केलेलं आहे. हां, लग्न कसं केलं त्यांनी त्या नीडला पूर्ण करण्यासाठी बरं का. कोणतीही नीड ती साधी 5 मिनटं बोलायचं होतं फक्त, बस 5 मिनटं थोडासा हे पाहिजे होता, सहवास पाहिजे असेल वाटेवर. त्यासाठी त्यांनी काय केलं, अख्खी लाईफ एक पोरगी चिटकून घेतली. आता ती लिगली बाउंडेड बरं का ते असे. आता काय होणार आहे माहिती का, त्याचे प्रॉपर्टी बी डिवायडेड, पैसे बी डिवायडेड. हां, आता गोष्ट काय, तो आहे अहम 1, ती आहे अहम 2. तुला माहिती का, तुझ्यावर तरी विश्वास ठेवू शकते का हां, की तुझा अहम जे तुला कमांड देतोय ते बरोबर आहे बा. आता त्यांनी कॉम्प्लेक्स करून घेतलं इक्वेशन अजून. आता अहम 1 प्लस अहम 2 इज इक्वल टू त्याची लाईफचे आउटपुट आहे. आता बोला आता काय होईल त्याची लाईफ, सिम्पल होईल का हे होईल कॉम्प्लेक्स होऊन जाईल. सगळ्यांचंच असंच होतं. कारण आहे बाय याचं कारण सगळ्यांचं असं का होतं माहिती का, तुझ्या अहमला पा, तुझा अहम कायम असे वाकडे मार्ग निवडतो का सरळ निवडतो. कृपया पा, तुला दिसेल की नाही याची मी गॅरंटी देईल, पण नीट पाहिल्यावर तुला हे दिसेल की तो वाकडाच मार्ग निवडतो. त्याला हे नाही आवडत सरळ मार्ग. काय माहिती का, प्रकृतीने आपल्याला बनवलेलं आहे, समाजाने आपल्याला प्रोग्राम केलेलं आहे. तर आपल्याला विशेष आकर्षण राहतं स्त्री पुरुषमध्ये, त्यांचे विशेष पार्ट्समध्ये आकर्षण राहतं. लेट्स या, तर तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीकडे जाऊन बोलणं, डिस्कस करणं. पण समाजाने रोखलं आहे. तुमच्या मनात तशी संकल्पना आहे की हा जर बोललं तर काय होईल, हां काही विचित्र वाटेल का असं, किंवा काय सो कॉल्ड काही बी संकल्पना तुमच्या. त्याच्यामुळे एवढं घडतं आहे बरं का. तुम्ही डायरेक्ट लग्नाच्या बंधनामध्ये एकमेकांना ओढताय, ज्याची गरज नाही ॲक्च्युली. कुत्रे का लग्न नाही करत सांगा ना मला. ते प्राणी. मग आपण कोण आहे. तुला असं वाटतंय तू काय विशेष आहे एकदम. मग ते काय करता तुला माहिती काय बाय, तुला ऐक तू समाजाची लय बोलते ना. आता ऐक, आता समाज बकऱ्यांचा समाज राहतो का, हां राहतो का, नाही राहत. बकऱ्यांच्या सॉरी मेंढरांच्या जे कळप असतं त्याला काय म्हणतात, त्याला तेच म्हणतात ना की बकऱ्यांचा कळप आला, त्यांचा हे आला बुवा, ग्रुप आला, असंच म्हणतो ना आपण विशेष का केलाय समाज माहिती का. तुझं नाव माया आहे, माझं नाव केदार आहे. आपण प्राणी नाही म्हणत आपल्याला, आपण मनुष्य नाही म्हणत प्रत्येकाला हा मनुष्य आहे सगळे. आपण म्हणतो की हा केदार आहे, हा अजून विशेष आहे काहीतरी, माया आहे अजून काहीतरी विशेष आहे. बकरीला बकरीच म्हणता माहिती काय. तू जर मटणच्या दुकानावर गेली ना तर ते म्हणतील बकरा कापलाय बस एवढंच म्हणतील ते. असं नाही म्हणणार की हा गोलू कापलाय, मोलू कापलाय आज, असं नाही म्हणत ते. समाज तुला दिसतंय का समाज कशावर खडा आहे माहिती का. एका फॉल्स बुनियादवर. एक तो फॉल्स पत्ताचा बंगला आहे असा, तो पत्ता कशात हे खरा नाही, खोटा पत्ता आहे तो डायरेक्ट शेवटचा, आणि तो तुम्ही खडा ठेवताय बस त्या सामाजिक कल्पना संकल्पनावर विश्वास ठेवून बस. हे खरं आहे की. आणि तो समाज असाच आहे फक्त, या गोष्टी बोलू नका, ह्या करा ह्या नका करू. बाकी आहे काहीच व्यतिरिक्त काही समाज. हां तुम्हाला ही बी संकल्पना माहिती आहे की लेट्स से पती आणि पत्नीचा वाद झाला ना तर समाज कामाला यायला पाहिजे. ही संकल्पना बी माहिती का, समाजाने शिकवली तुम्हाला. ते तू ठरव ना, ते तू ठरव, पण ती संकल्पना बी समाजाने शिकवली. या सगळ्या संकल्पना समाजाला शिकवलेल्या आहे. आणि एक बी संकल्पना खरी नाही, सगळी खोट्यांची बुनियादवर आहे बस. तुम्ही जेव्हा ॲक्च्युअलमध्ये जाता ना की खरंच काम होतील का, तेव्हा तुम्हाला दिसून येतं की काय असं काहीच नव्हतं. हे सगळं मला भ्रम होता पण आता. आणि हे दिसायला तुम्ही आत्ता पाहिलं तर लगेच बी दिसेल, जर नाही कधी त्याच्यावर नजर पडली तर तुम्ही मरून बी जाणार तरी बी दिसणार नाही. असा आहे समाज, त्याचं नॉलेज असं आहे. समाजशास्त्र याच्यामध्ये काय शिकवलं आता सांग. समाजाविषयी ह्या संकल्पना शिकवल्या आता. हां नाही, त्याच्यात काय आहे माहिती का, पॉलिटिक्स आणि ते वॉट एव्हर, नागरिकशास्त्र. हां काय वाचतंय
तिकडे चांगलं आहे. समाजात समाजशास्त्रात हे नाही शिकवलं आहात बरं का, काय की काय कोण कोणाशी बोललं पाहिजे, हां या गोष्टी सरळ असतात, या सहज बोलल्या पाहिजे, कारण याच्याने समाज राहणारच नाही. त्यात काय शिकवलं पाहिजे माहिती का, पॉलिटिकल चालाकी, कोणत्या देशात काय होतंय, किंवा नागरिकांचे काय हक्क आहे हे शिकवता बरं का ते नागरिक शास्त्रात. हे समाजासाठी पोषक आहे, तुला दिसतंय का क्लिअरली? हां तुम्हाला ज्ञान देणार ते म्हणताय विषय आहे समाजशास्त्र नागरिकशास्त्र, पण त्याच्यात असं नॉलेज देऊ तुम्हाला जे तुम्हाला बंधनात ठेवेल फक्त. खरं नॉलेज तर ते जे आहे ते तुम्हाला शोधायचं आहे, तुम्हाला पाहायचं आहे तुमच्या उघड्या डोळ्याने. खरं आहे की नाही? मग आता हे सगळं ऐकल्यावर तू ह्या कन्सेप्ट एंटरटेन करू शकते का? या कन्सेप्ट एंटरटेन करू शकत नाही तू. ज्या गोष्टी 5-10 मिनिटाच्या होत्या हां त्या सहज होऊ शकत होत्या, आता तू एंटरटेन नाही करू शकत या गोष्टी. बोला आता. मग अशाने काय होतं माहिती का, सहज सरळ होऊन जाते लाईफ आपली. आणि एका अर्थी पहा हे अहमच्या विरुद्ध आहे, त्याला सरळ नको आहे गोष्टी. हां समाजाला बी नको आहे तेच. अहम समाजाचंच एक एक्सप्रेशन आहे माहिती का, अहमनीच समाज बनवलेला आहे. कुत्र्यांनी समाज बनवला का कधी? कुत्र्यांनी बनवत समाज. कुत्रे जस्ट त्यांचे राहता मस्त बस. ते कधी ग्रुप ए मध्ये राहता, कधी ग्रुप बी मध्ये, कधीच नसता कुठे.